पैगंबर हजरत मोहम्मद जयंती आणि ईद ए मिलाद उत्सवाच्या निमित्तानं इचलकरंजीत सद्भावना शोभायात्रा काढण्यात आली। त्यातून विश्वशांती, समता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला। सद्भावना यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। इचलकरंजीत गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं। अनंत चतुर्दशीला झालेल्या सद्भावना शोभायात्रेचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सचिन सूर्यवंशी, महेश चव्हाण, वाहतूक निरीक्षक प्रशांत निशाणदार उपस्थित होते। इंदिरानगरमधून सुरू झालेल्या या शोभायात्रेचं डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळानं स्वागत केलं। शोभायात्रेतील अग्रस्थानी असलेला तिरंगा, पवित्र मक्का मदिना आणि अजमेर दर्ग्याची प्रतिकृती, घोडेस्वार, उंटस्वार सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। सजवलेले रथ, हातात रंगीबेरंगी पताका आणि ध्वज घेऊन तरुणाई या शोभायात्रेत उत्साहानं सहभागी झाली होती। तर मोहम्मद पैगंबर यांचे धार्मिक आणि सामाजिक विचार मांडणारी गीतं सादर करण्यात आली। ही शोभायात्रा इचलकरंजीतील मखतूम दर्गा इथं पोहोचल्यावर मौलवींनी विशेष दुआ पठण केलं। या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।